हॅलो, नमस्कार, नमस्ते अँड वेलकम टू भावतरंग. भावतरंगाच्या या तिसऱ्या भागात मी माझ्या आवडत्या कवींच्या म्हणजेच पाडगावकरांच्या कविता घेऊन आली आहे. ऐकूयात पाडगावकरांच्या खूप मनोरंजक कविता. आता मंगेश पाडगावकर म्हटलं की पहिली कविता अपरिहार्य जी येईल ती अर्थातच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते. तुमचे आणि आमचे अगदी सेम असते. काय म्हणता, एवढी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, वाटल्या तर वाटू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. तुला काही काळजी नाही हं, व्याकरणात चुकलीस तरी छान प्रेम कहाणी होईल तुझ्या आयुष्यात. इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली ती अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. नो कमेंट्स, तू तुझं बघून घे. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती. होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटेवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. लाटेवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं. बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं. प्रेमाने चलगत वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं. मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बेम झूठ असतात म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेली नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी फक्त इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं. एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीनं. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल. हे तू नक्कीच करायला लावशील जो कुणी असेल त्याला, खात्री आहे मला. भर दुपारी कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल. झंकारलेल्या सर्वस्वानं तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. आणि पुढची कविता सुद्धा तुला खूप आवडणार आहे. आणि कवितेचं शीर्षकच खूप मस्त आहे. खाली डोकं वर पाय. आणि अशी कविता खरं तर माझ्या मैत्रिणींसोबत घडते आणि त्या खूप चिडतात. पण काय करणार, शेवटी खाली डोकं वर पाय. तिला असतो गुंफायचा या क्षणी श्वासात श्वास. अनंततेवर काळाच्या
तुमचा असतो दृढ विश्वास. तुम्ही म्हणता थांब जरा आणि होता लांब जरा. तुम्ही म्हणता थांब जरा आणि होता लांब जरा. तुम्ही चिंतन करीत म्हणता. दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं काळाच्या पकडीत ते कधी सुद्धा मिळत नसतं. आता काय करणार ना, आता असं सपोज कुणी म्हणालं आपल्याला तर काय खाली डोकं वर पाय. दुसरं कडवं तर अजून भारी आहे. भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महापंडित असता. व्याकरणाचे बारकावे त्याचे तुम्ही पंडित असता. बरोबर आहे. ती ओठ जवळ आणते. व्याकरणात तुम्ही शिरता. ओठ हे सर्व ना त्याचा तुम्ही विचार करता. तर काय खाली डोकं वर पाय. तुला नाही तरी तुझ्या काही मित्रमैत्रिणींना कदाचित ही कविता खूप जास्त रिलेट होईल. आणि ज्यांना होईल त्यांना आपण इतकंच म्हणूया, डोंट वरी, उम्मीद पे दुनिया कायम है. दोन्ही कविता आवडली आहे ना. पण पाडगावकर म्हणजे फक्त धम्माल कविता, मजेचे विषय असं जर वाटत असेल तर असं अजिबात नाहीये. त्यासाठीच ही तिसरी कविता मी थोडी वेगळी निवडली आहे. ऐकून बघ कशी वाटतेय. कदाचित आत्ता नाही कळणार. अजून थोडंसं आपण थोडेसे मोठे झालो की कदाचित आपल्याला अजून छान समजेल, रिलेट होईल ही कविता. या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले. पण माझ्या हातांनी हे घरटे निर्मियले. या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले. पण माझ्या हातांनी हे घरटे निर्मियले. जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे. अशी उडण्याचे वेड असे. घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे. व्योमातून उडताना, व्योम म्हणजे आकाश, ओके. व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे. अन उभेत घरट्याच्या क्षुद्रतेच मज गमते. खूप वेळा होतं ना, हे विचित्र दुःख असे घेऊन उरी मी जगतो. घरट्यातुनी गगनातुनी शापित मी तगमगतो. थोडीशी तुला रिलेट झाली असेल. अजून रिलेट आणखी काही वर्षांनी होईल कदाचित. तोपर्यंत मी रजा घेते. पुढच्या आठवड्यात भेटूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. अँड येस, डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू भावतरंग.